मंडई बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि खास करून अजितदादांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण अजितदादांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या विजयबापू शिवतारेंनी बारामती लोकसभेसाठी आता अपक्ष दंड थोपटण्याची निर्णायक भूमिका घेतली आहे। शिवतारे म्हणाले की पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेसाठी मी मोठमोठ्यांशी पंगा घेतलाय, त्यामुळे आपल्याला एकच संदेश देतो, लोकसभेची निवडणूक समोर आहे, सुप्रिया सुळे आणि सुनेत्राताई हेच चाललंय ना। अरे बारामती हा देशातला एक लोकसभा मतदारसंघ आहे। हा काही कोणाचा सातबारा नाही की सतत बारामतीचा 50 वर्ष खासदार पाहिजे, पुरंदर इंदापूर भोरचा का नको का म्हणून आम्ही यांना मतदान करायचं 5-5 वेळा 10-10 वेळा काय मिळालं आम्हाला। विजयबापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी, स्वाभिमानी जनतेचा अपमान केलाय। तू कसा निवडून येतोस पाहतो म्हणाले होते, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली। दरम्यान शिवतारेंनी हर्षवर्धन पाटील, संग्राम थोपटे या अजितदादांच्या विरोधकांची ही मोड बांधायला सुरुवात केली आहे असं कळत आहे। काल प्रहारचे बच्चू कडू यांनीही आम्ही शिवतारेंना पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे। नमो विचार मंच म्हणजे नरेंद्र मोदींच्या नावानं शिवतारेंनी त्यांच्या संघटनेचं नाव ठेवल्याचं कळत आहे। आता हे झालं वरकरणी, पण आज बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवतारेंनी एकनाथ शिंदेंपेक्षा देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्याच नावाची जास्त चर्चा केली। त्यामुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली की विजयबापूंना पुढे करून भाजप बारामतीत दोन्ही पवारांची गेम करण्याच्या तयारीत आहे। तर काहींच्या मते भाजप बारामतीत अजितदादांवर प्रेशर क्रिएट करून इतर ठिकाणी त्यांच्या जागा बळकावण्याच्या प्रयत्नात आहे। तर कुणी म्हणतंय शिवतारेंच्या मागे स्वतः शरद पवारच आहेत। पण बारामतीत नेमकं काय राजकारण सध्या धुमसतंय? विजयबापू प्रकरण शरद पवार अजितदादांना किती जड जाणार? भाजप शिवसेनेनं ताकद पुरवली तर विजयबापू बारामतीचे पुढील खासदार होऊ शकतात का? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे आपण 5 मुद्द्यांच्या आधारे विजयबापू शिवतारे दोन्ही पवारांना बारामतीत कसं नामोहरण करू शकतात आणि यामागे भाजपचा डाव आहे का ते समजावून घेऊ। तर विजयबापू शिवतारेंनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उचलून धरलेला पहिला मुद्दा म्हणजे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या विरोधात गेलेली 5,80,000 मतं। तर बघा 2019 साली सुप्रिया सुळे यांना 6,86,000 मतं मिळाली होती आणि 5,80,000 मतं पवारांच्या विरोधकांना मिळालेली होती। ती खरं तर पवार लिगसीसाठी धोक्याची घंटा होती। त्यामुळे विजय शिवतारे त्या मतांवर आता त्यांचा दावा सांगताना म्हणतात की 6 लाखांमध्ये सध्या 2 पवार आणि 5 लाखांमध्ये एकटा विजय शिवतारे असेल। पुरंदर भोर इंदापूर आपल्या बाजूने असेल, त्यामुळे ही लढाई आता आरपार लढायची असा मी निर्णय घेतलाय। नमो विचार मंचाद्वारे बैठक घेऊन त्यांनी ही मांडणी केली आहे। पण तरीही बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्यासाठी आग्रही असलेले शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे म्हणाले की मी माहितीच्या विरोधात नाही तर बारामतीच्या राजघराण्याच्या विरोधात आहे। बारामतीतील जनता पवार घराण्याला कंटाळली आहे। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना मतदान करायचं नाही। पवारांच्या विरोधात कोणाला तरी हिंमत दाखवावीच लागेल। सुप्रिया सुळे यांनी 15 वर्षात काही काम केलं नाही। याआधी निवडणुका झाल्या तेव्हा सुळे विरुद्ध नलावडे, सुळे विरुद्ध जानकर अशा लढती झाल्या। आता त्यांच्या पुढे कोण लढणार? तर सुनेत्रा पवार। अजित पवारांच्या मिसेस म्हणून त्यांना मतदान करायचं का? ही काय लोकशाही आहे? बारामतीची लोक म्हणतात आम्हाला तर आता इकडं लांडगा आणि तिकडं वाघ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आम्हाला त्यांना मतदान करायचं नाही। बाप्पू तुम्ही उभे राहा, मी खासदार झालो म्हणजे बारामतीचा प्रत्येक स्वाभिमानी माणूस खासदार झाला। पुढे अजित पवारांवर निशाणा साधत विजयबापू शिवतारे म्हणाले की देशातील 543 मतदारसंघांपैकी बारामती हा एक लोकसभा मतदारसंघ असून तो कोणाच्याही मालकीचा नाही। मी 2019च्या निवडणुकीत अजित पवार यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता आणि ते मी वैयक्तिकरित्या नाही तर कर्तव्याचा भाग म्हणून केलं। अजित पवार म्हणतात मी महाराष्ट्रात कोणाला पाडायचं ठरवलं तर कोणाच्या बापालाही घाबरत नाही आणि पाडायचं म्हटलं की पाडतोच असं म्हणायची हिंमत येते कुठून? निवडून येण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे। जो निवडून येईल तो येईल। तर अशा पद्धतीने विजयबापू शिवतारेंनी बारामतीत पवारांच्या राजकीय साम्राज्याला सुरुंग लावायचा प्लॅन आखलेला दिसतोय। पण हा खरंच एकट्या शिवतारेंचा प्लॅन असू शकतो का? आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपच अजितदादांसोबत प्रेशर गेम खेळत आहे का? अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत। आता ते का हे आपण दुसऱ्या मुद्द्यात पाहू।
मंडळी, शिवतारे हे शिंदे गटाचे नेते असले तरीही संपूर्ण भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यावरच स्तुतीसुमनं उधळलेली पाहायला मिळाली। त्यामुळे त्यांना फ्रंटलाईन करून भाजप बारामतीत पवारांची लिगसी ब्रेक करण्याचा प्रयत्न करतंय का असंही बोललं जात आहे। कारण सध्या अजित पवार आणि शरद पवार अशा दोन गटात राष्ट्रवादी पक्ष विभागला गेला असला तरी पवार घराण्याच्या मुद्द्यावर ऐनवेळी त्यांच्यात समझोता झाला आणि निवडणुकीच्या नावाखाली त्यांनी नुसती नुराकुस्ती केली तर पुन्हा एकदा पवारांच्या घरातच बारामतीची सत्ता जाईल आणि भाजपला ते नको आहे। अर्थात मागच्या बऱ्याच काळापासून भाजपकडून पवारांचा बालेकिल्ला ढासळवण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण यावेळी पवार विरुद्ध पवार अशी लढत बारामतीत असल्यानं भाजप तिथं मतदारांना शिवतारेंच्या रूपात तिसरा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतंय अशी जोरदार चर्चा आहे। आता शिवतारे इथून निवडून येतील का ते सांगता येत नाही, पण या निमित्ताने भाजपला अजितदादांवर अंकुश ठेवणं सोपं जाईल। दुसरीकडे भाजप शिवसेनेची एक स्वतंत्र ताकद बारामतीत राखायची आणि शेवटी निवडणूक अर्ज माघारी घ्यायला लावत शिवतारेंना अजितदादांना सपोर्ट द्यायला लावायचा हाही भाजपचा प्लॅन असू शकतो। आता यामुळे भाजप शिवसेनेला इथं विधानसभेसाठीचं संभाव्य ध्रुवीकरणही साधता येणार आहे। सोबतच शरद पवारांना या विरोधकांच्या मतांमध्ये इथं इन्फ्लुएन्स करणं शक्य होणार नाही। तिसरा मुद्दा आहे विजयबापू शिवतारे प्लस संग्राम थोपटे प्लस हर्षवर्धन पाटील प्लस बच्चू कडू यांची होऊ घातलेली तिसरी युती। मंडळी, तुम्हाला माहितीये शिवतारे, थोपटे, हर्षवर्धन पाटील या तिघांचे कधी ना कधी अजितदादांचे वाद झाले होते। दरम्यान सध्या जरी शरद पवार गट किंवा अजितदादा गटाकडून या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात येत असल्या तरी पवारांविरुद्ध एक सुप्त संघर्षाची भूमिका त्यांच्या मनात आहेच। त्यालाच हवा देऊन शत्रू का शत्रू मित्र म्हणत हे तीन नेते एकत्र येऊ पाहतायत का अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करतायत। त्यात काल प्रहारचे नेते बच्चू कडू यांनीही जर शिवतारेंनी प्रस्थापितांविरोधात दंड थोपडले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असं म्हटलंय। दरम्यान ही चौकडी एकत्र आली आणि त्यांनी पवारांना चॅलेंज केलं तर सुप्रिया सुळे काय किंवा सुनेत्रा पवार काय, कुणालाही निवडणूक सोपी जाणार नाही। एक अशी ही चर्चा आहे की माहितीच्या जागा वाटपामध्ये बारामतीच्या जागेवर भाजपचा डोळा असून तिथं नॉन एनसीपी उमेदवार निवडून आणण्यासाठीच हे सर्व प्लॅनिंग सुरू आहे। दरम्यान जेव्हा ननंद भाऊजाईमध्ये लढत होईल तेव्हा त्यांच्यातील मतविभाजनाचा लाभ नक्कीच शिवतारे यांना मिळेल। अर्थात अशी तिरंगी लढत झाली तर भीमराव तापकीर, राहुल कुल, कांचन कुल हे नक्कीच भाजपच्या सांगण्यावरून शिवतारेंना मदत पुरवतील आणि शिवसेना प्लस भाजप यांच्यामुळे शिवतारे हे निवडून येण्याच्या रेसमध्ये येऊ शकतात असं म्हटलं जात आहे। पण त्यावेळी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांचा विजयासाठीचा संघर्ष अधिकच तीव्र होऊ शकतो। चौथा मुद्दा आहे विजयबापू शिवतारेंच्या मागे शरद पवारांचा हात। मंडळी, नाही म्हटलं तरी शरद पवार यांच्यानंतर अजितदादांनी बारामतीवर वचक ठेवलेला आहे। मग तो वचक ब्रेक करायचा असेल तर जे नेते अजितदादाकडून दुखावले गेलेले आहेत त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा सपाटा शरद पवारांनी लावलाय। त्यामुळे विजयबापू शिवतारेंच्या मागे शरद पवार यांचीच वोट डिव्हिजनची गेम आहे का अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान अजितदादांचे विरोधक म्हणून विजयबापू शिवतारे हे काही मतं मिळवण्यात यशस्वी झाले तरी त्याचा फायदा अल्टिमेटली सुप्रिया सुळे यांनाच होईल असं म्हटलं जात आहे। कारण बापूंना पडणारी मतं ही अजितदादांच्या हक्काचीच मानण्यात येत आहेत। आता पाचवा मुद्दा आहे शिंदे वर्सेस पवारांचा करेक्ट कार्यक्रम। मंडळी, इकडं बारामतीमध्ये शिंदे गटाचे नेते विजयबापू शिवतारे यांनी अजितदादांविरोधात युद्ध पुकारल्यानंतर तिकडं कल्याणमध्येही अजितदादा गटाचे नेते आनंद परांजपे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात बंडाचं हत्यार उपसलंय। म्हणजे एका बाजूला शिंदे विरुद्ध अजितदादा गट यांना त्यांच्या झुंजवायचं आणि प्रेशर गेम वापरून त्या लढाईचा फायदा जागावाटपात करून घ्यायचा असाही भाजपचा डाव असल्याचं बोललं जात आहे। शिवाय जिथं निवडून यायची गॅरंटी आहे पण जागावाटपात ती जागा समजा शिंदे गट किंवा अजितदादा गटाला जाणार असेल तर त्यांच्या विरोधात तिथं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यायचा असाही एक डाव पुढच्या काळात आपल्याला भाजपकडून खेळलेला बघायला मिळू शकतो। अर्थात वोट डिव्हिजनसाठी हा अपक्षाचा तिसरा पत्ता बाहेर काढायचा आणि तो निवडून आलाच तर त्याला पुन्हा आपल्या पक्षात घ्यायचं असं सगळं खुंकार नियोजन भाजपनं केलं असावं असं या निमित्तानं बोललं जात आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? विजयबापू शिवतारेंच्या अपक्ष लढण्याचा खरा फायदा नेमका कोणाला होईल? शरद पवार गट, अजितदादा गट की मग भाजप शिवसेनेला? विजयबापू शिवतारे हे पाटील, थोपटे, कुल, कडू यांची मोड बांधून पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावू शकतात का? विजयबापू बारामतीचे पुढचे खासदार होऊ शकतात का? भाजपनं दोन्ही पवारांना नामवरण करण्यासाठी शिवतारेंना मैदानात उतरवण्याचा प्लॅन आखलाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपले विशेषभरीय YouTube चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।